कानिफनाथ श्री प्रबुद्ध नारायणांनी हिमालयात हत्तीच्या कानामध्ये जन्म घेतला म्हणून त्यांचं नाव कानिफनाथ असं पडलं। पुरंदर तालुक्यातील बोपगाव येथील कानिफनाथ महाराजांच्या मंदिरात भाविकांची गर्दी नेहमीच नजरेस पडते। असे श्रद्धा ज्याचे उरी तयास दिसे कानिफनाथ मुरारी असं म्हटलं जातं। बोपदेव मधील गवळी या भक्ताच्या नितांत सेवेनं कानिफनाथ महाराज बोपदेव येथे आले आणि त्यांनी 24 वर्ष या गडावर तपश्चर्या केली असं अनेक ठिकाणी वर्णन आहे। 11 इंच बाय 9 इंच अशा अरुंद जागेतून मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात प्रवेश केला जातो। कितीही जाड व्यक्ती असली तरी या गाभाऱ्यात जातो अशी ख्याती या मंदिराची आहे। स्त्रियांना या मंदिरात म्हणजेच मुख्य गाभाऱ्यात प्रवेश दिला जात नाही। या तीर्थक्षेत्राचा महिमा अजूनही वाढावा, अनेक भाविकांची गर्दी वाढावी, गावातील लोकांना रोजगार मिळावा, तसंच तालुक्याला पर्यटन तालुका म्हणून घोषित व्हावं यासाठी प्रशासनात कार्यरत असलेले माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे साहेब सदैव कटिबद्ध आहेत। याकरिता आपल्याला आपल्या तालुक्याचं लाडकं नेतृत्व संभाजीराव झेंडे साहेब यांना घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून बहुमतानं निवडून द्यायचं आहे। माझं मत पर्यटन तालुक्याला म्हणजेच संभाजी झेंडे साहेबांना।